लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा असा टी केक किंवा स्लाइस केक किंवा तुम्ही याला ब्रिटानिया केकही म्हणू शकता। घरच्याच साहित्यापासून अगदी मोजक्या 4 साहित्यात तयार होणारा असा टी केक कसा बनवायचा पाहूयात। त्यासाठी मी इथे एक बाउल घेऊन त्याच्यावर चाळण ठेवून 1.5 वाटी मैदा घेतला आहे। 3-4 चमचे कस्टर्ड पावडर घेतली आहे। अर्धा चमचा बेकिंग पावडर, अर्ध्याच्या निम्मा खाण्याचा सोडा घ्यायचा आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित चाळून घ्यायचे आहे। सर्व मिश्रणाचे माप हे एकाच वाटीने घ्यायचे। दुसऱ्या बाउलमध्ये अर्धी वाटी पिठी साखर, अर्धी वाटी तेल, तेलाऐवजी बटर किंवा तूप वापरू शकता, चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। 1 वाटी दूध साई सकट घालायचे, याच्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर इथे टूटी फ्रुटी मध्ये 1 चमचा मैदा टाकून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचे। हे दुधाचे मिश्रण थोडे थोडे करून मैद्यामध्ये घालायचे आहे आणि कट अँड फोल्ड मेथड वापरून मिक्स करायचे आहे। थोडे थोडे करून चांगले मिक्स करून घ्या। ही प्रोसेस थोडी लवकर करायची आहे, वेळ लावायचा नाही। मिक्स झाल्यानंतर त्याच्यात कोणत्याही प्रकारचा इसेन्स तुम्ही घालू शकता। मी इथे पायनॅपलचा घातला आहे, येलो फूड कलर घातला आहे, टूटी फ्रुटी घातली आहे आणि मिक्स करून घेतले आहे। ते टीन मध्ये मी बटर पेपर लावून घेतला आहे। जे इथे तुम्ही ऑइल किंवा मैदा डस्ट करू शकता। वरून टूटी फ्रुटी टाकली आहे। इथे मी 10 मिनिटं पातेलं प्रीहीट करून घेतले आहे। त्याच्यामध्ये केक टीन ठेवून घ्यायचा आणि 35 ते 40 मिनिटं केक बेक करायचा आहे। अशी नाईफ टाकून चेक करायचं आहे। नाईफ क्लीन निघाली याचा अर्थ आपला केक नीट बेक झाला आहे। अशा प्रकारे थंड झाल्यानंतर केकच्या स्लाइस करून घ्या।